जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच इस्रायल हा देश आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनला आहे. जर आपल्याला असं विचारलं की इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा कितवा बिगर प्रादेशिक सदस्य आहे, तर इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा 20वा बिगर प्रादेशिक सदस्य आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. आणि आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, कोणते बंदर प्राधिकरण हे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंतर्गत पर्यावरण जहाज निर्देशांकामध्ये सूचीबद्ध झालेले पहिले भारतीय बंदर ठरले आहे? तर मित्रांनो, आता या ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंतर्गत पर्यावरण जहाज निर्देशांकामध्ये सूचीबद्ध झालेले मुरगाव बंदर हे भारतातील पहिलं बंदर प्राधिकरण ठरलं आहे. अलीकडेच या मुरगाव बंदर प्राधिकरणाला पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर प्रोत्साहन प्रदाता म्हणून सूचीबद्ध करण्यात आले. हे जे ESI पोर्टल आहे, हे पोर्टल इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोर्ट्स अँड हार्ब्सद्वारे मान्यता प्राप्त असून या पोर्टलवर हवेतील प्रदूषण कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बंदर प्राधिकरणांचा समावेश करण्यात येतो. मित्रांनो, हे जे मुरगाव बंदर प्राधिकरण आहे, याने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये हरित श्रेय हा कार्यक्रम सुरू केला होता. बरं, हा जो पर्यावरण जहाज निर्देशांक उपक्रम आहे, हा कधी सुरू करण्यात आला? तर 1 जानेवारी 2011 रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. मुरगाव बंदर हे गोव्यात स्थित असून याची सुरुवात 1888 साली करण्यात आली होती. सध्या भारतामध्ये एकूण किती कार्यरत बंदरे आहेत? तर सध्या भारतामध्ये एकूण 12 कार्यरत बंदरे आहेत. आणि आता 13वं बंदर हे महाराष्ट्रातील वाढवण येथे निर्माण करण्यात येणार आहे. याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा या बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. ठीक आहे, एवढे पॉईंट क्लिअर झाले. तर आता हा प्रश्न पहा, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक निसर्ग संरक्षण निर्देशांक 2024 मध्ये 180 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या 180 देशांच्या यादीत आपला भारत खालून 5व्या स्थानी म्हणजेच 176व्या स्थानी आहे. मित्रांनो, हा जागतिक निसर्ग संरक्षण निर्देशांक प्रथमच प्रकाशित करण्यात आला असून भारताला यात 45.5 गुणांसह 176व्या स्थानी ठेवण्यात आलेला आहे. हा निर्देशांक कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर हा इंडेक्स द गोल्डमन सोनेनफेल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज तसेच बिन गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ द नेगेव आणि नॉन प्रॉफिट वेबसाईट biodb.com द्वारे या निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली आहे. या इंडेक्सची निर्मिती करण्यासाठी एकूण 4 स्तंभांचा विचार करण्यात आला असून ते स्तंभ कोणते? तर जमीन व्यवस्थापन, जैवविविधतेला धोका, क्षमता आणि शासन आणि भविष्यातील ट्रेंड या 4 स्तंभांच्या आधारे या इंडेक्सची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्देशांकातील टॉप 10 देश कोणते आहेत? तर यात पहिल्या स्थानावर 70.80 गुणांसह लक्झेंबर्ग आहे, दुसऱ्यावर एस्टोनिया, तिसऱ्यावर डेन्मार्क, चौथ्यावर फिनलँड, पाचव्यावर UK, सहाव्यावर झिम्बाब्वे, सातव्यावर ऑस्ट्रेलिया, आठव्यावर स्वित्झर्लंड, 9व्यावर रोमानिया, तर 10व्या क्रमांकावर कोस्टारिका हा देश आहे. व यात सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांच्या यादीत 180व्या स्थानी किरिबाती, 179व्या स्थानी तुर्की, 178व्या इराक, 177व्या स्थानी मायक्रोनेशिया, 176व्या भारत, 175व्या टोगो, 174व्या स्थानी बहारीन, 173व्या बांगलादेश, 172 लेबनॉन, तर 171व्या स्थानी मार्शल बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 3, आता नुकत्याच पार पडलेल्या 6व्या ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता या T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपचं विजेतेपद अफगाणिस्तान अ संघानं पटकावलेलं आहे. अफगाणिस्तान अ संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलेलं आहे. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे ही जी स्पर्धा आहे ही T20 फॉर्मॅटमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती व आता याच्या पहिल्याच T20 फॉर्मॅटमधील आवृत्तीचं विजेतेपद अफगाणिस्तान अ संघाने पटकावलं आहे. बरं, यंदाच्या या ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर यंदाच्या या ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपचं आयोजन ओमान या देशामध्ये 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं होतं व या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने अफगाणिस्तानच्या सेदुकुल्ला अटल यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, जे सेदुकुल्ला अटल आहेत यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 368 धावा केल्या असून त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी
सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला आहे. बरं, एसीसी पुरुष इमर्जिंग टीम आशिया कपच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन 2013 मध्ये सिंगापूरमध्ये करण्यात आलं होतं व याच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये याचं आयोजन बांगलादेश, 2018 मध्ये श्रीलंका, 2019 मध्ये पुन्हा बांगलादेश, 2023 मध्ये श्रीलंका, तर आता 2024 मध्ये याचं आयोजन ओमानमध्ये करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या या आधीच्या ज्या 5 आवृत्त्या आहेत त्या वन डे फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 4, अलीकडेच चर्चेत असलेल्या राणी रामपाल या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच राणी रामपाल या हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. बरं, सध्या त्या चर्चेमध्ये का आल्या आहेत? तर त्यांनी आता नुकतीच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे सध्या त्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत. राणी रामपाल यांना भारतीय हॉकीची राणी म्हणून देखील ओळखलं जातं व आता त्यांच्या स्मरणार्थ भारतीय हॉकीने 28 क्रमांकाची जर्सी सुद्धा निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राणी रामपाल यांनी वयाच्या 14व्या वर्षी रशियातील कझान येथे 2008च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतासाठी हॉकीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांना त्यांच्या हॉकीतील योगदानासाठी 2020 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व याच वर्षी पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता सध्या राणी रामपाल यांची सब ज्युनियर महिला संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, राणी रामपाल या देशातील पहिल्या भारतीय महिला हॉकीपटू आहेत ज्यांचे नाव एका स्टेडियमला देण्यात आले. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिल्या खाजगी लष्करी विमान कारखान्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या खाजगी लष्करी विमान कारखान्याचे उद्घाटन गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. या विमान कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी संयुक्तपणे 28 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे केला आहे. या विमान कारखान्यात C295 या विमानांची निर्मिती केली जाईल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या खाजगी लष्करी विमान कारखान्याचे उद्घाटन हे गुजरातमध्ये करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6, आता नुकतेच कनकराजू यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होते? तर हे जे कनकराजू आहेत हे गुसाडी या नृत्याशी संबंधित होते व त्यांना त्यांच्या गुसाडी नृत्यातील योगदानामुळे गुसाडी राजू या नावाने देखील ओळखलं जात असे. हे जे गुसाडी नृत्य आहे हे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील राजगोंड जमातीद्वारे केलं जातं व या लोकनृत्याच्या संरक्षणासाठी कनकराजू यांना 2021 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंजाब राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पंजाब राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून KP सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी अनुराग वर्मा या पदावर कार्यरत होते, त्यांना हटवून आता KP सिन्हा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. हे जे KP सिन्हा आहेत हे पंजाब राज्याचे 43वे मुख्य सचिव बनले आहेत. आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळ क्षेत्रात सध्या भारताचं योगदान किती टक्के आहे? मित्रांनो, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळ क्षेत्रात सध्या भारताचं योगदान हे फक्त 2% इतकंच आहे. हे जे 2% योगदान आहे हे वाढून येणाऱ्या काळात हे 10% करण्याचं लक्ष्य इस्रोद्वारे ठेवण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस आहे हा दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला होता? तर 2005 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, आंतरराष्ट्रीय डिस्लेक्सिया जागरूकता महिना कधी साजरा केला जातो? तर ऑक्टोबर हा महिना आंतरराष्ट्रीय डिस्लेक्सिया जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक HSBCच्या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.